कोपरगाव नगरपालिकेचा ऐतिहासिक निकाल लागला आणि राष्ट्रवादी काळे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या काका कोयटे यांचा पराभव करत भाजपच्या पराग संधान यांनी विजय श्री खेचून आणली. आणि त्याचवेळी माध्यमांसमोर निवडून आलेले पराग संधान यांनी मतदारांचे आभार मानले आणि अदृश्य शक्तीने विशेष मदत केली त्यांचेही आभार मानले. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा युवा नेते विवेक कोल्हे यांनीही अदृश्य शक्तीचे आभार मानले. अदृश्य शक्ती, होय अदृश्य शक्ती. ही अदृश्य शक्ती म्हणजे कोण, असा सवाल मला त्याच वेळी पडला होता आणि हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असावा. त्याचा उलगडा नंतर होत गेला. या नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक बदल, अनेक आरोप प्रत्यारोप, राजकीय डावपेच हे सगळं काही या निवडणुकीत नाट्यमय पद्धतीने घडत होते. या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे पराग संधान अध्यक्षपदी निवडून आले. 9 वर्षांची मेहनत, लोकसंपर्क, युवा नेते विवेक कोल्हेंची अगदी चतुराईने हाताळलेली ही निवडणूक, ह्यामुळेच निवडणुकीतले हे यश बघायला भेटले. उलट आमदार काळे हे शहरासाठी भरीव कामे, पिण्याचा पाणी प्रश्न सोडवला तरी या आलेले पालिका निवडणुकीत अपयश. आगामी काळात राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांना विकास कामांबरोबरच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 2019 मध्ये आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून धुरा सांभाळायला सुरुवात केली. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरासह तालुक्यात भेडसावणारे रस्ता, पाणी, बाजारपेठ, शेतकऱ्यांच्या समस्या, तालुक्यातील रस्त्यांची अवस्था या सगळ्या प्रश्नांवर आजपर्यंत त्यांनी विकासात्मक कामे केली. किंबहुना आजही बहुतांश विकास कामे होणे अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने बाजारपेठ टिकून राहण्यासाठी दळणवळण यात प्रामुख्याने आहे. तसेच शहरातील बाजारपेठ व तरुणांसाठी रोजगाराच्या संधी या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे, जेणेकरून बेरोजगारीचा प्रश्न सुटून थोड्या प्रमाणात का होईना तरुणांच्या व महिलांच्या हातांना रोजगार उपलब्ध होईल. त्यांची रोजगार नसल्याने होणारी कुचंबना कमी होईल. दरम्यान गत 6 वर्षांमध्ये आमदारांनी हजारो कोटींचे विकास कामांसाठी हे निधी आणला ही सत्यता आहे. परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार काळे हे पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे गेले. त्यांनी काका कोयटे सारखा राज्यभर व राज्याच्या बाहेर देखील प्रचलित असलेले व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून उभे केले. काका कोयटेंना उमेदवारी देणे जरी काहीच्या पचनी पडले नाही, परंतु कोयटेंच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती. आमदार काळेंनी वेळेनुसार योग्य डाव टाकला होता, परंतु पक्षबाहेरील उमेदवार आणून उमेदवारी दिली ही खदखद पक्षांतर्गत बऱ्याच ठिकाणी दिसून येत होती. निवडणूक लागल्यापासून आमदार आशुतोष काळे यांना विविध प्रभागांमधून नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे करण्यात संभ्रम अवस्था काही प्रमाणात झाली. बऱ्याच प्रभागांमध्ये अगदी पक्षातील उमेदवाराला डावलून अचानकपणे दुसऱ्यालाच उमेदवाराला उभे करण्यात आले. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार तयार करता आला नाही याची ही चर्चा सुजाण नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात झाली. अशी वेळ कशामुळे आली यांच्या खोलात गेले तर नक्कीच एक बाजू यात प्रामुख्याने महत्त्वाची वाटते की ती म्हणजे राष्ट्रवादी काळे गट संघटनात्मक बांधणीत कमी दिसून आले, त्यामुळेच ही वेळ ओढावली असा. तसेच अचानकपणे आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळाल्याने पक्षातीलच नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना हे फारसे रुचले नसावे अशी पण शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे असूनही निवडणूक ही अतिशय रस्सीखेच झाली हे सर्व श्रुत आहे. 6 वर्षांच्या आमदारकीच्या काळामध्ये शहरात व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार व संघटन झाले नाही. आमदार काळे गटाने जे काही मोजकेच शिलेदार होते त्यांच्या जोरावर निवडणूक लढवली गेली. कार्यकर्त्यांनी देखील नवीन उमेदवार आल्याने काही प्रमाणात काही खुशी तो काही गम असे चित्र असताना केवळ काळे कुटुंब म्हणून काही कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागले होते आणि काही प्रमाणात कामही झाली. मात्र नगराध्यक्ष पदाचा निसटता विजय पदरी आला. पण हो, यात एक जमेची बाजू देखील आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला नगरसेवकांच्या 11 जागा निवडून आणण्यात यश आले. एकंदरीतच निवडून आल्यानंतर पराग संधान यांनी काही मिनिटात दिलेल्या प्रतिक्रिया, जे विधान केले गेले की अदृश्य व्यक्तीची मदत लाभली, ती अदृश्य शक्ती म्हणजे कोण याचा उलगडा तुम्हालाही झाला असेल. असो, एकंदरीतच या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता आमदार आशुतोष काळे यांनी आगामी काळामध्ये एकाकी सत्तेचा समतोल राखण्यासाठी पक्षाची मजबूत अशी बांधणी व शहरात पूर्ण ताकदीनिशी पक्के खात्रीशीर कार्यकर्ते उभे करणे, हे संघटना वाढवणे हे मात्र फार महत्त्वाचे ठरणार आहे.